नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. यवतमाळ वाशिम मतदारसंघातून योग्य वेळी योग्य उमेदवार महायुतीतर्फे दिला जाईल अशी स्पष्ट ग्वाही वन सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुती उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. एकनाथ खडसे भाजप प्रवेशाबाबत बोलताना ते भाजपमध्ये येणार आहेत की नाही येणार आहेत हे एकनाथ खडसेच सांगू शकतील. मला या संदर्भात अधिक माहिती नाही. दरम्यान संजय राऊत यांनी एकदम सभ्य भाषेत टीका केली आहे का? जेव्हा एखादा व्यक्ती अतिशय खालच्या भाषेत बोलतो, आपण कोणत्या स्तरावर आरोप करतो, जेव्हा नीच आणि निम्न शब्दांचा उपयोग पंतप्रधानांबद्दल करतो, एखाद्या कार्यकर्त्याला स्वाभाविकच राग येतो. एखाद्या कार्यकर्त्याचा राग अनावर झाला तर अशा प्रसंगी बोलतो, असेही खडे बोल मुनगंटीवार यांनी सुनावलं आहे. या संदर्भामध्ये तेच भाष्य करू शकतील की ते येणार आहे की नाही, मला याच्यातली माहिती नाही. कॅन्डिडेट जाहीर होणार नाही म्हणजे कधी उशीर लागतो, पण संभ्रम कशाचा आहे? काही ठिकाणी तर शेवटच्या दिवशी कॅन्डिडेट घोषित होतो. संभ्रम असलं तर काही कारण नाही, संभ्रम नसतो. ती एक जी तुमच्या लक्षात येत नाही ती निवडणुकीमधली एक योजना असते की कोणत्या क्षणी योग्य क्षणी कॅन्डिडेट जाहीर करायचे. आता हे तुमच्या लक्षात येत नाही ती गोष्ट भाजपवर टीका केली होती आणि त्याला उत्तर अरे जागा आम्ही अश्लील भाषेत टीका केलेली आहे. याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगा? नाही म्हणजे कोणी अश्लील भाषेत टीका केली आणि संजय राऊतांनी काय एकदम सज्जन भाषेत केली आहे? सज्जन भाषेत केली आहे, सुसंस्कारित भाषेत केली आहे का? असं आहे की जेव्हा एखादा व्यक्ती अतिशय खालती येऊन बोलतो, आपण कोणत्या स्तरावर आहोत हे विसरतो. जेव्हा नीच आणि निम्न शब्दाचा उपयोग पंतप्रधानाच्या बद्दल करतो तेव्हा एखादा कार्यकर्त्याला स्वाभाविक राग येतो. साधारणतः आमच्या पक्षाचे जे नेते आहे ते संयमाने बोलतात, पण एखाद्या कार्यकर्त्याचा राग अनावर झाला अशा प्रसंगात बोलतो. यासाठी संजय राऊतही गंभीर घेत नाही, तुम्ही घेऊ नका. जैर यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा होते. काय कसं? माझ्या दृष्टीने भाजपमध्ये व्यक्तीचे कधीच समर्थक नसतात, विचाराचे समर्थक असतात. भाजप ज्यांना समजत नाही, लक्षात येत नाही असे लोक यामध्ये उपद्व्याप करतात. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157.